पुन्हा आंदोलन करणाऱ्या जरांगे यांना उच्च न्यायालयानं धक्का दिलाय। उच्च न्यायालयानं आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का, राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का, असे थेट प्रश्न विचारत जरांगे यांना नोटीस बजावली आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि यावेळेला जरांगे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल सुद्धा युक्तिवाद करण्यात आला। यावेळी मनोज जरांगे यांना 26 फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। दरम्यान जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनाची दिशा काही प्रमाणात बदलली आहे, काहीशी मावळ केली आहे। 24 तारखेला फक्त रास्ता रोको करा, तर 25 तारखेपासून गावागावातच धरणं आंदोलन करा असं जरांगे म्हणाले। त्यामुळे जरांगे आंदोलनावर ठाम आहेत, पण काही प्रमाणात त्यांची दिशा बदलते का अशी चर्चा आहे। न्यायालयाने मला काय निर्देश दिले, सरकारला काय दिलेत, आमच्यात काय जिथं आम्हाला न्यायाची अपेक्षा तिथं आमच्यात काही भेदाभेद झालाय का, आम्हाला काय आमच्यावरती अन्याय न्यायालयाकडून झालाय का, सरकारला जसं आम्हाला दिलाय न्याय तसंच सरकारला पण दिलाय का, लेकरांचं वाटोळं नाही झालं पाहिजे म्हणून ही योग्य भूमिका राहील आपली की 24 तारखेला आपण रास्ता रोको करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीनं करायचं। सकाळ त्याला निवेदन द्यायचं, जसं रास्ता रोको करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून, तसं 10च्या आत निवेदन द्यायचं।